सर्वात प्रथम आमचे शिवसेना पक्षाचे पुणे शहराचे प्रवक्ते आदरणीय अभिजितजी बोराटे यांनी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे। मी सर्व पत्रकार बांधवांचं, इलेक्ट्रिक मीडिया असन, प्रिंट मीडिया असन, यांचं दोघांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये महायुतीने जे घेतलेले निर्णय, अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय ह्या ठिकाणी घेतलेले आहे, त्याचंही स्वागत आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे। हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेनेची बी खूप ताकद आहे, भाजपची बी ताकद आहे, राष्ट्रवादी पक्षाचीही ताकद आहे। आम्ही जसं लोकसभेला सर्व महायुती आणि घटक पक्ष म्हणून एकत्र एक दिलाने या ठिकाणी काम केलेले आहे, तसंच काम येणाऱ्या विधानसभेला या हडपसर मतदारसंघामध्ये महायुती म्हणून आणि घटक पक्ष म्हणून एकत्र काम करणार आहे। या महायुतीमध्ये सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हे वरिष्ठ पातळीवर आहे। जो निर्णय होईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून एक दिलाने ह्या ठिकाणी काम करणार आहोत। आणि भविष्यामध्ये या हडपसर मतदारसंघामध्ये आमची जी संकल्पना आहे की हडपसर मतदारसंघामध्ये हडपसरचं चित्र भविष्यामध्ये एक विकास कामाच्या माध्यमातून बदललं पाहिजे। त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही संकल्पना आहे की हडपसर हे हायटेक झालं पाहिजे, हडपसर कचरामुक्त झालं पाहिजे। 24/7च्या माध्यमातून सर्व नागरिकांना, हडपसरमधील सर्व नागरिकांना चांगलं या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे, कचरामुक्त झालं पाहिजे, तरुणांसाठी एक रोजगार निर्मिती या ठिकाणी झालं पाहिजे। सर्वात म्हणजे हडपसरचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूक कोंडी। ह्या वाहतूक कोंडीतून सुद्धा हडपसरवाशांचे सुटका झाली पाहिजे। त्याचबरोबर या हडपसर मतदारसंघामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आलं पाहिजे, त्याचबरोबर महाविद्यालय आलं पाहिजे। बऱ्याचशा गायरान जागा या हडपसर मतदारसंघामध्ये आहे, जे पुणे महानगरपालिकेच्या देखभालीसाठी, म्हणजे त्या जागेचा योग्य तो वापर करून त्या जागेमध्ये चांगले शासकीय महाविद्यालय, हॉस्पिटल आले पाहिजे। हे आमची संकल्पना आहे। अनेक कामं भविष्यामध्ये, जशी मी या बघितलं असेल, या 2 वर्षामध्ये मी कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसताना सुद्धा महायुतीच्या माध्यमातून, तसे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या हडपसर मतदारसंघामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी आणलेले आहे। हडपसर मतदारसंघामध्ये मगाशी सांगितले, महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं आम्ही सर्वजण काम करणार आहोत। प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो, मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक आहे, पण शेवट जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, आम्ही तर सर्वांनी मागणी केली की हडपसर असन, वडगाव शिरी असन, खडकवासला असन, पुणे शहरातही आमचे सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादी पक्ष ताकद, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला बी निवडणूक लढवायची, परंतु जो वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल ते आम्ही सर्व महायुती आणि घटकपक्ष म्हणून त्याचं कटिबद्ध राहून त्या पद्धतीने आम्ही एक दिलाने काम करू। त्यामुळे ह्या ठिकाणी कोणालाही उमेदवारी मिळेल महायुतीतल्या, आमच्या महायुतीतल्या ह्याला उमेदवाराला, ते आम्ही नक्कीच काम करू। शेवट आम्ही हडपसर मतदारसंघसुद्धा इच्छुक म्हणून आम्ही आदरणीय शिवसेने मुख्य नेते आणि सर्व शिवसेनेच्या नेते मंडळी मागणी केलेली आहे। कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचा आम्हाला वेळ नाही, आमचा रोजचाच मेळावा असतो। आमच्या त्या पद्धतीने कामं ह्या हडपसर मतदारसंघामध्ये चालू आहे। त्यामुळे आमचे कार्यकर्ते एक दिलाने, एक जोगीने महायुतीचा उमेदवार असेल त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहीन। जशी उमेदवारी जाहीर होईल तेव्हा आमचे सर्व शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मेळावा होईल, त्यांना सगळ्यांना सांगितलं जाईल ह्या पद्धतीने आपल्याला महायुतीचा उमेदवार आहे त्याचं काम करायचं आहे। महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघासाठी आम्ही इच्छुक आहे अशी मागणी केली। शेवट वरिष्ठ पातळीवर ज्यावेळेस बैठक होते, ज्यावेळेस उमेदवारी तिकीट वाटपायचं ज्यावेळेस कामं चालू होते, त्यावेळेस नक्कीच त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्याला आम्हाला तो निर्णय मान्य असणार आहे। बघा, 8 मतदारसंघामध्ये मगाशी सांगितलं, 8 मतदारसंघामध्ये आमच्या शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे, पण त्या ठिकाणी सर्वजण इच्छुक असतात। प्रामुख्याने ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्राबल्य आहे, मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हडपसर असन, वडगाव शिरी असन, खडकवासला, ह्या तिन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ लेवलला केलेली आहे। तुम्ही बघितलं असेल की 2019 साली
या पुणे शहरामध्ये एकही जागा शिवसेना पक्षाला मिळाली नव्हती आणि शिवसेना पक्षाची ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे, कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे म्हणून आम्ही 3 मतदारसंघ तरी या 8 मतदारसंघात 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळावे अशी मागणी आम्ही वरिष्ठ लेवलला केली। पण वरिष्ठ लेवलला शेवट जो निर्णय होईल ते आम्हाला अंतिम असेल। आमचे जे काही चुका झालेले आहे लोकसभेला त्याचे आमचं चिंतन झालेलं आहे आणि त्याच्या नक्कीच आम्ही मार्ग काढून त्या पद्धतीने आम्ही प्रचार माध्यमातून ते करणार आहोत। युतीमध्ये एक संघ आहे, एकत्र काम करण्याचं आमचं गेल्या 15 दिवसापूर्वी कन्यादान मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की आपण महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळेल त्याचं काम करायचं आहे। आता महायुतीचे आमचे जे आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं पुढं दिसत। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या 2-2.5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघासाठी चांगला निधी आलेला आहे, चांगली कामं या मतदारसंघामध्ये चालू आहे। सर्वात प्रथम आमचे हडपसर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय योगेश अण्णा टिळेकर यांचे विधान परिषदेवर 12 तारखेला निवड होईल, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण मी कुणावरही टीका न करता विकास कामाच्या माध्यमातून जी आमची संकल्पना हडपसर मतदारसंघामध्ये आम्हाला हडपसर बदलायचं आहे, हडपसरचं चेहरामारा बदलायचं आहे, त्यासाठी जी संकल्पना आहे हे संकल्पना सांगण्यासाठी आपल्या सगळं प्रिंट मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। शेवट महायुतीमधून ज्याला उमेदवार मिळेल तेच उमेदवार ह्या महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। हे जे हडपसर मतदारसंघामध्ये जे रखडलेले विकास काम आहे आणि ज्यातून एक ठोस कामं या हडपसर मतदारसंघामध्ये करायचे, त्यासाठी ही आमची संकल्पना आहे आणि भविष्यामध्ये ही संकल्पना नक्कीच हडपसर मतदारसंघामध्ये चेहरामारा बदलण्यासाठी आम्ही विकास कामाच्या माध्यमातून करणार आहोत। पार्किंगची जर व्यवस्था करायची असेल तर आपले चुकलेले जे उड्डाण पूल आहे जो मग आपण फातिमा नगरपासून तर मला मांजरी फाट्यापर्यंत करा, त्याची मागणी मी ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री ज्यावेळेस कोथरूडला आले त्यावेळेस आम्ही मागणी केली संपूर्ण उड्डाण पूल पाडावा आणि जे शिवाय जे हडपसर मतदारसंघामधले जे पर्याय रस्ते मग DP रस्ते असतील ने असते हे केले तर नक्की भविष्यामध्ये आपण जे फुटपाथ असेल, पार्किंग असेल ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू। त्यासाठी तर आमचं उद्देश आहे, संकल्पना की हडपसर छोटे अतिक्रम होते ते काढण्यात आले आणि त्याला 5 कोटी रुपयाचा बी निधी या अर्थसंकल्पामध्ये पकडलेला आहे। असंच काम आम्हाला सर्व मतदारसंघामध्ये कात्रजपासून तर मांजरीपर्यंत, घोरपडीपासून तर मोहम्मदवाडीपर्यंत, हे सातवाडी गोंधळनगरपर्यंत जे आहे सगळा एरिया, या सगळ्याच एरियाचा चेहरामारा बदलायचा आहे। जी काही स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे काही निवडणुका काढल्या ते तर सर्वांना माहिती आहे की न्यायालयीन बाब आहे। मग त्यासाठी न्यायालयीन बाब ज्यावेळी निकाल होईल त्यानंतर ताबडतोब मला वाटते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील। बघा माझ्याकडं जो एरिया होता हा मोहम्मदवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असेल की 2 वर्षामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपयाचा विकास निधी आणून जे आमच्या मोहम्मदवाडी परिसरातले जे पर्याय रस्ते होते ते पर्याय रस्ते सर्व विकास कामाच्या माध्यमातून त्यांचे भूमिपूजन करून आज जागेवर त्या ठिकाणी कामं चालू झाले। मग हडपसर इंडस्ट्रियल एरियापासूनचं तर आर्चडीस पर्यंत जो 6 किलोमीटरचा रस्ता आहे, जो 100 फुटी रस्ता आहे त्याचं काम चालू आहे, पालखी रस्त्याचं काम चालू आहे। तर त्याचबरोबर जेवढे पर्याय रस्ते मोहम्मदवाडी गावठाणामध्ये जी अडचण आहे त्या आजूबाजू सगळे पर्याय रस्ते करतोय। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सर्वात मोठं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड हे आम्ही कौसरबागमध्ये करतो, त्याचं काम चालू आहे। फुटबॉलचं काम पूर्ण झालेलं आहे। विरंगुळा केंद्र असन, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन, त्याचबरोबर संत सृष्टीचं माझं काम चालू आहे। त्याचबरोबर देशामध्ये सर्वात प्रथम श्रीरामाचं शिल्प आणि श्रीरामाचा चौक याचं सुशोभीकरणाचं बी काम अंतिम टप्प्यात आहे, तेही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतोय। त्याचबरोबर केशवनगर, मांजे असन, 17.5 नळे असन, हडपसरमध्ये या सर्व भागामध्ये जे जे काही निधी आम्हाला मिळाला त्याचे कामं त्या ठिकाणी पूर्णत्वात आलेली आहे। हडपसरसाठी मेट्रोची मागणी आपण करतोय लवकर, ते सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणचा। ज्या दिवशी योजना या ठिकाणी महायुतीने जाहीर केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यावेळी त्या दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यातही अटी शर्तीमध्ये शिथिल करण्यात आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
एक बहिणींच्या चेहरा एक फार मोठ्या चेहऱ्यावर एक आनंद बघायला, आणि सर्व बहिणींना जे 1500 रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे, आणि त्याचा नक्कीच फायदा या महायुतीला या विधानसभेमध्ये होईल. मुदतवाढ मिळणार आहे, पण जे काही गोळ होता त्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी असतात त्या ठिकाणी त्याच्या नेमणुका केल्या त्या त्या पद्धतीने सांगून ते अडथळे दूर करतात. महायुतीमध्ये सर्वांचा निर्णय, ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करायचं आहे. महाविकास आघाडीमध्ये किती फाटाफूट होणार ते नंतर तुम्हाला उमेदवारी मिळाला कळण. त्यामुळे आमचं एकच ध्येय की ह्या हडपसर मतदारसंघावर महायुतीचा भगवा झेंडा फडकायचा. जे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना इथल्या उभाटा गटांनी किती विकास कामं केली ते सांगावं. त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर जे काय आम्हाला महायुतीने या ठिकाणी निधी दिला आहे ते सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करण्यापेक्षा आमच्या महायुतीच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून आम्ही त्यांना नक्कीच उत्तर येणारे विधानसभेला देऊ. ओके, धन्यवाद.